हे मंडळी नमस्कार. आज आपण बघणार आहोत शाही मेथी मटर मलाई. त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे, 2 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 2 लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यांना मी तोडून घेतला आहे. हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजायचा आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी मगज बी टाकलेला आहे आणि 10 ते 15 काजू आपण टाकलेले आहेत भाजताना आणि अर्धा टोमॅटो टाकलेला आहे. तर मी भाजून यांचा मसाला करून घेते, तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया. तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे 1 चमचा, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा मी जिरं टाकलेलं आहे. ते व्यवस्थित तडतडलं की हे आपलं जे वाटण आपण बनवलंय ते वाटण आपण ऍड करून घेऊया. या वाटणला पण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतायचंय. त्यानंतर आपण घालणार आहोत किचन किंग मसाला 2 चमचे अंदाजे. बघा, याप्रमाणे व्यवस्थित याला परतवून घ्यायचंय. त्यानंतर हळद घालते मी 1 चमचा, तिखट घालत आहे 2 चमचे. त्यानंतर आपल्याला आगरी कोळी मसाला टाकायचा आहे, धना जिरा पावडर घातलाय, कांदा लसूणचा मसाला टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित परतवून घ्यायचंय. थोडंसं मी झाकण देते, याला वाफ काढून घेऊया आपण. आता आपण बघून घेऊया. बघा, व्यवस्थित तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. तर आता आपण याच्यामध्ये मटार घालून घेऊया. हा मी फ्रोझन मटार घेतलेला आहे, तो घालून घेतलाय. थोडंसं याला पण वाफेवरती शिजू देऊया 1 मिनिट. आणि बघा, आपला मटार पण वाफलेला आहे व्यवस्थित. तर आपण हलवून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये. आपण मसाला वाटला होता त्या मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून आणि ते पाणी टाकलेलं आहे. आता मटार थोडंसं शिजलेलं आहे, तर आपण मेथी घालून घेऊया. मेथी मी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आणि धुवून घेतली आहे, ती आपण ऍड करून घेऊया याच्यामध्ये. थोडीशी मी कसुरी मेथी घालत आहे. कसुरी मेथी घालून व्यवस्थित त्याला हलवून द्यायचंय. याप्रमाणे 1 जुडी घेतलेली होती मी मेथीची, त्यातली मी थोडीशी ठेवली आणि थोडीशी या भाजीमध्ये टाकली आहे. तर आता आपण थोडं थोडं गरम पाणी करून याच्यामध्ये घालूया. आपल्याला जेवढी म्हणजे आपल्याला लागणार आहे, मी 6 ते 7 माणसांसाठी बनवत आहे. तुम्हाला जेवढं पाणी हवंय तुम्ही घालू शकता. बघा, याप्रमाणे व्यवस्थित असं. तर व्यवस्थित अशी उकळलेली आपली भाजी शिजलेली आहे व्यवस्थित. तर आता आपण याच्यामध्ये अमूल फ्रेश क्रीम ऍड करून घेऊया. 1 पूर्ण आपल्याला घालून द्यायचा आहे. छोटा पॅक येतो तो 1 संपूर्ण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि वाफेवरती होऊ द्यायचं आहे जरा. नंतर आपण परत एकदा हलवून घेऊया. आपली भाजी रेडी आहे. आता सर्व करून दाखवते मी तुम्हाला एका बाउलमध्ये. हे बघा, याप्रमाणे किती छान दिसत आहे ना. वरून क्रीम ऍड करून घ्यायची गार्निशसाठी. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.